नमस्कार मैत्रिणी, आज आपण करणार आहोत डाळ वांग। त्यासाठी इथे मी पेटी डाळ घेतली आहे आणि वांगे घेतली आहे। तर सर्वप्रथम आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। त्यामध्ये आपण चिमूटभर हळद घालून घेऊया। आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्यापर्यंत डाळ मस्त शिजवून घेऊया। या ठिकाणी मध्यम आकाराची वांगे घेतली आहे, ते आपण एकाचे 4 अशा फोडी करून घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की वांग्याचे काप केलेले आहे एकाचे 4। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण हे वांगे घालून वांगे छान असे फ्राय करून घ्यायचे। त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हे 5 ते 10 मिनिटं असे कमी गॅसवर वाफवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी वांगे आपलं फ्राय झालं आहे। त्याचबरोबर आपण फोडणीची तयारी करून घेतली आहे। त्यासाठी मध्यम आकाराचे 2 कांदे या ठिकाणी कापले आहे, एक छोटा टोमॅटो घेतला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लसूण अद्रकची पेस्ट आहे, कढीपत्ता आणि सांबार। चला तर मग फोडणी देऊन घेऊया। त्याचबरोबर इथे काही मसाले घेतले आहे, हे मोहरी आहे, हे जिरं, हे किचन किंग मसाला, हळद, गरम मसाला आणि हे लाल तिखट आहे। आपली डाळ पण या ठिकाणी शिजवून झालेली आहे, छान अशी डाळ शिजलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, तेल छान तापलं आहे। त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया, मोहरी टाकली, त्यानंतर जिरं घालून घेऊया, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया आणि आपण मस्त फ्राय करून घेऊया छान असं। थोडंसं लालसर झालं त्यामध्ये कांदा घालून घेऊया, कांदा पण आपण छान असं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मैत्रिणी या ठिकाणी कांद्याचा फ्राय झाला आहे, छान आहे। त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया, टोमॅटो छान असं फ्राय होईल। तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोमॅटोचं फ्राय झालं आहे। थोडंसं सांबार या ठिकाणी घालून घेऊया। त्यानंतर जे आपले मसाले आहेत, हळद पावडर, गरम मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि या ठिकाणी आपण थोडासा सांबार मसाला टाकणार आहोत। ते छान असं फ्राय करून घेऊया। तिथून मसाल्याची चव उतरली पाहिजे। बघू शकता थोडंसं पाणी घालून घेऊया। आवडलं तर नक्की सबस्क्राईब करायला चॅनल, जेणेकरून मला चिकन टाकायला सुद्धा आवडेल। इतका सुंदर असा वास सुटलेला आहे याचा। त्यामध्ये आपण ते फ्राय केलेले वांगे घालून घेऊया, छान असं थोड्या वेळ मसाल्यामध्ये परतून घेऊया। या ठिकाणी छान असे मसाले आलेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हे शेतकरी डाळ घालून घेऊया। बघू शकता किती छान आहे याला। थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेऊया, प्रमाणाप्रमाणे पाणी ॲड करून घेऊया, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया, छान घालून घेऊया। तुम्ही बघू शकता मैत्रिणी या ठिकाणी छान अशी उकळी आली आहे। तर आपल्याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। आता या ठिकाणी मी सर्व केली आहे मैत्रिणींनो, आवडला असेल तर नक्की